मी जी चूक केली ती तुम्ही कधीच करू नका. ती चूक काय आहे ते तुम्हाला मी पुढे सांगतेच. तर आम्ही आज गेलो होतो लेन्स कार्डमध्ये. मी जे ग्लासेस वापरते माझा नंबरचा ग्लास आहे. तर तो माझ्या मुलांनी फोडला होता ग्लास, तर तो मला आणायला जायचं होतं. आणि ती चूक आहे, तर तुमचा जर नंबरचा ग्लास असेल आणि तो तुम्ही जास्त दिवस नाही वापरला तर तुमचा नंबर वाढतो. कारण माझा नंबर वाढला आहे. तर तुम्ही ही चूक करू नका. लगेच ग्लासेस घेण्यासाठी जावा. मी नंतर माझा त्यांनी नंबर तपासला आणि त्यांनी मला तुमच्या आवडीची फ्रेम तुम्ही सजेस्ट करा, तुम्ही पसंत करा म्हणून सांगितलं. तर मी ती फ्रेम बघत होते, मला कोणती आवडते. माझ्यावर एकही सूट करत नव्हती. आम्ही खूप बघितलं. त्यांची ऑफर होती तिथे 3,000ला 2 क्लासेस होते. लेन्स कार्ड खूप महागडं आहे. आपल्यासारख्यांना ते परवडणार नाही. तरीही आम्ही गेलोच होतो, तर आम्ही घेतले. 2 ग्लासेस मिळाले त्यांचे. नंबरचे त्यांनी करून दिले आणि मी माझा नंबर तपासला तेव्हा तो वाढला होता. नंबर तपासून जेव्हा काम झालं तेव्हा माझी मुले, आम्ही जेव्हा बाहेर आलो तेव्हा माझी मुले मला म्हणत होती मला ज्यूस प्यायचा आहे, ज्यूस प्यायला चल. म्हणून ते प्रत्येक वेळेस बाहेर आले की ज्यूस प्यायला मागतात. तर आम्ही जाऊन ज्यूस घेतला. ज्यूस पिताना त्यांच्या खूप गप्पा चालू होत्या. जेव्हा आपल्याला फॅमिलीसोबत कधी वेळ मिळत नाही, आपले मिस्टर कामावर जातात, आपल्या मुलांसोबत आपण असतो, पण आपल्या मिस्टरांना आपल्या मुलांसोबत वेळ सापडत नाही, घालवायला मिळत नाही. तर ते आमच्यासोबत खूप बडबड करत होते. आणि जेव्हा आम्ही घरी आलो तेव्हा माझं वॉशिंग मशीन जे आलं होतं ते अजून फिटिंग त्याचं झालं नव्हतं. तर ते आले होते, ते डेमोही देणार होते. तर त्यांनी ते फिट करून डेमो कसा वापरायचं हे सांगितलं. आणि आज माझ्या मुलाने केली होती त्याची तो माफी मागत होता माझ्याकडे. मम्मा सॉरी म्हणत होता, माझ्या गळ्याला पडत होता. तर त्याने माझ्या मोबाईलचं कव्हर पूर्ण काढून टाकलं होतं. तर तो मला सॉरी म्हणत होता. माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. प्लीज शेअर करा, सबस्क्राईब करा. ते सबस्क्राईब करायला तुमचे पैसे जात नाहीत. थँक्यू सो मच.